डोक्यावर रत्नजडित सुवर्ण मुकुट, कपाळावर रुळलेले केस, बरोबर मध्यभागी गंध, नजर खिळवून ठेवणारे डोळे आणि गालावर पसरलेले स्मित हास्य, फुलांनी आणि सोन्याच्या आभूषणांनी नटलेली मूर्ती, डाव्या हातात सुवर्ण धनुष्य तर उजव्या हातात बाण आणि 1000 पाकळ्यांच्या कमळावर उभे असलेले रामलल्ला. जगभरातील कित्येक लोकांनी श्रीरामांचे हे रूप डोळ्यात साठवले आणि अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्याची घोषणा झाली तेव्हापासून सगळ्यात जास्त उत्सुकता एकाच गोष्टीची होती, ती म्हणजे श्रीरामांची मूर्ती कशी असेल. जसे मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले तसे मूर्तीबाबतही माहिती पुढे यायला लागली. पण 22 जानेवारीला मोठ्या उत्साहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधानांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. तिथे त्यांच्या हस्ते राम मंदिरातील जुन्या मूर्तीचे पूजन केले आणि त्यानंतर श्रीराम मूर्तीला अयोध्येतील नवीन रामलल्लांचे स्वरूप सगळ्या जगासमोर आले. पण राम मूर्तीची वैशिष्ट्ये काय आहेत? शेजारी सीतामाता का नाही? पाहूयात राम लल्लांच्या या मूर्तीची 7 वैशिष्ट्ये. पहिले म्हणजे ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार आनंद योगीराज यांनी तयार केली आहे. काळ्या पाषाणापासून बनवण्यात आलेली ही 51 इंचांची मूर्ती सावळ्या रंगाने 5 वर्षाच्या बालकाच्या स्वरूपातील श्रीराम हे 1000 पाकळ्यांवर उभे आहेत. रामलल्लांच्या मूर्ती एक आभा निर्माण करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हे सर्व एकाच दगडाने बनवण्यात आलेले आहे. रामलल्लांच्या डोक्यावर मुकुट असून डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या हातात आशीर्वाद देणाऱ्या हातात बाण आहे. कपाळावर गंध लावण्यात आला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रामलल्लांच्या मूर्तीचा ज्या साईडची बाजू आहे त्यावरती 10 अवतार कोरण्यात आलेले आहेत. तसेच शुभचिन्ह देखील कोरण्यात आलेले आहेत. रामांचे जे अवतार होते, विष्णूंचे जे अवतार होते त्यामध्ये परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि 10वा अवतार कल्की, यासोबत एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुडही मूर्तीवर विराजमान आहेत. आता पाहूया की मूर्तीवरील शुभचिन्हांचा अर्थ काय आहे. पहिले चिन्ह आहे सूर्यदेवांचे. सूर्यवंशी हे रघुराम होते आणि त्यांच्या वंशाचे प्रतीक सूर्य, आणि सूर्य म्हणजे सृष्टीचे प्रतीक. प्रभू रामांचे चरित्र हे सूर्यदेवाप्रमाणे स्थिर आहे. या सर्व गोष्टींचा संदर्भ मिळून सूर्यचित्र कोरण्यात आले आहे. पुढचे चिन्ह आहे शेषनाग. शेषनाग हे भगवान विष्णूंच्या शय्येचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. शेषाने भगवान विष्णूंसोबत वेगवेगळे अवतार घेतले. द्वापार युगामध्ये बलराम म्हणून हेच नाग अवतरले होते. त्यानंतर चिन्ह आहे ओम. ओम हे या जगातील पहिले अक्षर आहे असे मानण्यात येते. सनातन धर्माच्या परंपरेचे प्रतीक असणारा ओम हा ध्यान करणाऱ्या, ध्यानस्थ असणाऱ्या, सतत ऐकू येणारा आवाज असतो. त्यानंतरचे चिन्ह आहे गदा. गदा हे शक्तीचे प्रतीक. श्रीरामांचा संकल्प गदेसारखा मजबूत आहे, हेच त्यांची गदा सांगत आहे. पुढचे चिन्ह आहे स्वस्तिक. भारतीय संस्कृतीत स्वस्तिक शुभ मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करताना सगळ्यात आधी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. मंगल प्रसंगी स्वस्तिकाची पूजा केली जाते. रामलल्लांच्या जी मागे तयार करण्यात आलेली आहे आबा ही विश्वाचे प्रतीक आहे. तर हातातील धनुष्य हे श्रीरामांचे शस्त्रच नाही तर शिक्षणाचे आणि प्रयत्नांचे प्रतीक समजले जाते. पुढची गोष्ट म्हणजे श्रीराम मंदिरात स्थापन आलेल्या मूर्तीबरोबर जे 5 वर्षांचं त्यांचं बालक स्वरूप आहे. 5 वर्षच वय का? तर हिंदू धर्मात बालपण हे साधारणतः 5 वर्ष वयापर्यंत मानले जाते. त्यानंतर मूल सुदृढ मानले जाते. विद्वानांच्या मते 5 वर्ष वयापर्यंतची प्रत्येकाची चूक माफ केली जाते, कारण ते समजूतदार नसतात. या वयात केवळ त्याला शिकवण्याचे काम करण्यात येते. प्राचीन ग्रंथांमध्ये देवांच्या बाललीलांचा आनंद त्यांच्या वयाच्या 5 वर्षापर्यंत दर्शवलेला आहे. म्हणूनच रामलल्लांच्या मूर्तीतून 5 वर्षांचे रूप दर्शवण्यात आले. चौथी गोष्ट म्हणजे राम मंदिरात फक्त रामांचीच मूर्ती का, सीतामातेची का नाही? तर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसोबत सीतामाता नाहीत, कारण 5 वर्षांचे रामलल्ला हे बालस्वरूप आहेत. चंबतराय यांनी असे सांगितले आहे की रामाचा जन्म अयोध्येत झाला, म्हणूनच या ठिकाणाला राम जन्मभूमी असे नाव पडले.
भगवान राम हे 5 वर्षाचे असल्यामुळे त्यांच्यासोबत इथे सीता नाही. पौराणिक कथेनुसार माता सीतेने 27 वर्षांची असताना प्रभू रामचंद्रांशी लग्न केले. त्यामुळे त्यांची मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार नाही. तिथे एकटे श्रीराम असणार आहेत. मंदिरांच्या वरच्या मजल्यावर श्रीराम आणि सीता दोघेही असणार आहेत. तसेच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे देखील वरच्या मजल्यावर असतील. त्यांच्यासोबत तिथे हनुमानजी सुद्धा असणार आहेत आणि या गोष्टीला आणखीन 8 महिने लागतील असे सांगण्यात येत आहे. पुढील गोष्ट आहे दागिन्यांची. रामलल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या मूर्तीसह मनमोहक चित्र समोर आले. प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती अतिशय मनमोहक अशा दागिन्यांनी सजवण्यात आलेली आहे. पण यासाठी कोणते रत्न वापरले आहेत? जेव्हा तुम्ही भगवान श्रीरामांचा फोटो नीट पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की या मूर्तीला सजवण्यासाठी अतिशय भव्य दागिने वापरण्यात आलेले आहेत. त्यांच्या डोक्यावर सोन्याचा आणि हिऱ्याने बनवलेला मुकुट आहे. मध्यभागी पद्मरत्न वापरण्यात आलेले आहे. त्यांच्या कपड्यावरचा जो टिळक आहे तो हिरा आणि माणिकापासून बनवण्यात आलेला आहे. तर कानामध्ये मोती, पन्ना आणि माणिकांचा वापर करण्यात आला आहे. नेकलेसमध्ये पन्ना, माणिक, मोती आणि हिऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. याशिवाय प्रभू श्रीरामांना इतर अनेक दागिन्यांनी सजवण्यात आलेले आहे. 6वी गोष्ट म्हणजे रामांच्या 3 मूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत. पण उर्वरित 2 मूर्त्या या राम मंदिरात एक मूर्ती बनवण्यात आलेली आहे. त्यामध्ये शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली मूर्ती राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली आहे. उरलेल्या 2 मूर्तींबाबत जे ट्रस्टचे चंबतराय सचिव जे आहेत त्यांनी सांगितले आहे की दोनही मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर 2025 पर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 2 मूर्तींपैकी एक मूर्ती विधीसोबत स्थापन करण्यात येईल. ही मूर्ती पहिल्या आणि शेवटच्या मजल्यावर बसवण्यात येईल. आणि 7वे वैशिष्ट्य म्हणजे ही 51च उंचीची मूर्ती का? तर भारतात आजकाल 5 वर्षाच्या मुलाची जी उंची आहे ती साधारणतः 43 ते 55 पर्यंत असते आणि त्यावेळेसची जी मूर्ती उंची होती ती 51 हा शुभ अंक मानून 51 इंचाचीच मूर्ती करण्यात आलेली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अयोध्येत 22 जानेवारीला मुहूर्त निवडून पार पडला. 4 दिवस चाललेला हा सोहळा, यामध्ये भरपूर अभिषेक आणि पूजा पार पडण्यात आलेल्या आहेत आणि एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय श्रीराम.